लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट असणार आहे। अनेक दिवसांपासून सतत विचारला जाणारा तो प्रश्न म्हणजेच की आमचा जो अतिरिक्त वाढीव अनुदान आहे 50,000 रुपये कधी जमा होणार। तर या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय जाहीर झालेला आहे। तुम्ही बघू शकता, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता अतिरिक्त राज्य हिस्सा 100% या योजनेकरिता रुपये 39 कोटी एवढा निधी वितरित करण्यासंदर्भात नवीन शासन निर्णय आला आहे। आता यामध्ये ग्रामविकास विभागाकडून हा शासन निर्णय आला आहे। 3 ऑगस्ट रोजी हा शासन निर्णय आला आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जे लाभार्थी असणार आहे त्यांच्यासाठी। आता थोडक्यात ही माहिती लगेच बघूया। प्रस्तावना काय आहे? सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून राज्यात केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येतात। तर अनेक जे काही लाभार्थी आहेत त्यांनी अर्ज भरलेले आहेत व आता वाट बघत आहेत की जे काही राज्य हिस्साचे किंवा केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मधील जे अतिरिक्त 50,000 रुपये आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार। तर त्यानुसार राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना राबविण्यात येत असून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गाकरिता राज्य पुरस्कृत आवास योजना राबविण्यात येत आहे। सदरील सर्व योजनांची अंमलबजावणी ग्राम विकास विभागांतर्गत स्थापित राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालय मार्फत करण्यात येत आहे। तर केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिस्सेतून 50,000 एवढी अतिरिक्त वाढ करण्यास दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी शासन निर्णय व मान्यता देण्यात आली आहे। बघा, 50,000 रुपये वाढीव अनुदान देण्यात आलेलं आहे। त्यावेळेस ज्यावेळेस घरकुल राज्य हिस्सेतून केंद्र सरकारची ही योजना आहे, मात्र जे वाढीव अनुदान आहे 50,000 रुपये सोलारसाठी देखील आहे व इथे जे लाभार्थ्यांना या पैसे मिळणार आहेत त्यांची माहिती इथे देण्यात आली आहे। त्या अनुषंगाने सदर अनुदानाकरिता अनुसूचित जाती प्रवर्गात एकूण 1 कोटी घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे। बघा, 1 कोटींपेक्षा जास्त 1,60,00,000 जे घरकुल लाभार्थी आहे त्यांना मंजुरी देण्यात आली आहे व त्यानुसार सदर आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता अतिरिक्त राज्य हिस्सा या योजनेकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सन 2026-27 आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीय केलेले एकूण रुपये तुम्ही बघू शकता 199 कोटी 33,69,000 तरतुदीपैकी वित्त विभागाकडून मान्यता प्राप्त करण्यात आला आहे व 39 कोटी 86,74,000 इतका निधी वितरित करण्याबाबत शासनाने विचारधन केली आहे। तर महत्त्वाचे आनंदाचे अपडेट असणार आहे। अखेरीस जे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये जे काही अतिरिक्त राज्य हिस्से माध्यमातून 50,000 रुपये वाढ करण्यात आली होती, तर या योजनेअंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत 2026-27 या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीय केलेली तरतूद आता करण्यात आलेली आहे व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे व ही निधी आहे ते डीबीटी मार्फत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। घरकुल धारकांचा तेच प्रश्न होते की 50,000 वाढीव अनुदान कधी येणार, या संदर्भात आता शासन निर्णय देखील आला आहे। आता टेन्शन घेऊ नका, कारण जे काही हप्त्याचं वितरण आहे बघा, तुम्ही पाहू शकता या शासन निर्णयाद्वारे वितरित होणारा निधी उपरोक्त लेखाशी साठी सन 2026-27 करिता अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या तरतुदीतून खर्ची टाकावा। सदर निधी संबंधित योजनेच्या सिंगल नोडल एजन्सी खात्यामध्ये वर्ग करण्यात यावा, हे सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। आता हे काही योजनेचा लाभ आहे ते कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे स्पष्ट झालेले आहे। तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेत असाल तर नक्कीच आता बिंदास्त राहा, कारण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत जे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जाती जे प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी हा शासन निर्णय आला आहे। त्या आधीच देखील शासन निर्णय आले होते। जे बाकीचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हप्ता वितरणासंदर्भात किंवा जे घरकुल योजनेचे अतिरिक्त वाढीव अनुदान आहे राज्य हिस्सेच्या माध्यमातून देण्यात आलेली ते देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तुमचे देखील हे वाढीव अनुदान 50,000 रुपये जमा झाले आहे का नाही नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ महत्त्वाचा आहे। पुढील सर्व अपडेटसाठी नक्कीच आपल्या योजनेतर पेजला व चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा। धन्यवाद।